नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000 रुपयांची रक्कम आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। हो शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो 9वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यासाठी कोणत्या 20 जिल्ह्यांची निवड झालेली आहे, त्याचबरोबर कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र आहे आणि त्याचबरोबर कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी बघणार आहोत की कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता मिळालेला आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2,000 रुपये आता कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या 20 जिल्ह्यात येणार हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। पण शेतकरी मित्रांनो, अद्यापही तुम्ही फार्मर आयडी काढलेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या। आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या 20 जिल्ह्यात पहिल्या यादीमध्ये पैसे टाकण्यात येणार आहे आणि कोणत्या तारखेला किती वाजता हे पैसे जमा होणार ते सुद्धा जाणून घेऊया। सर्वात आधी बघूया 20 जिल्हे कोणते आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोकण जो विभाग आहे त्यामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, त्यानंतर नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जो विभाग आहे त्यामध्ये जालना, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील 3 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यामध्ये अकोला, बुलढाणा, यवतमाळ, त्यानंतर सर्वात शेवटचा विभाग म्हणजे नागपूर विभाग, यामध्ये नागपूर, वर्धा, त्यानंतर चंद्रपूर आणि जे शेतकरी मित्रांनो जे उर्वरित राहिलेले 16 जिल्हे आहे त्यांना सुद्धा पुढील 2 दिवसात वितरित चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, तारखेकडे जर वळले तर शेतकरी मित्रांनो 15 ऑगस्टला नमो शेतकरीचा 9वा हप्ता येणे फार गरजेचे होते, पण शेतकरी मित्रांनो त्या दिवशी सुट्टी असते। त्यानंतर रविवार 16 तारखेचा रविवार पण आहे, म्हणजेच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो 17 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।